असोसिएशनचा अध्यक्ष B.R. पाटील। आम्ही आज कलेक्टर ऑफिससमोर अनंत्याग उपोषणाला बसलो आहोत। त्याचा विषय असा आहे की महिला आर्थिक विकास महामंडळ संभाजीनगर या विभागाला कलेक्टर मार्फत नियोजन समितीने महिला बचत गटांना विंडो स्टॉलसाठी काही पैसे दिले होते। ते पैसे त्यांनी जे विंडो स्टॉल आहे त्याची किंमत आज रोजी 30,000 आहे, परंतु या विकासाने ज्या अधिकाऱ्यांनी कलेक्टरचे दिलेले त्यांचे रिपोर्ट दिले की ते विंडो स्टॉल 2,70,000 आहे, ते चुकीचं असून सनी त्यांच्याकडनं एक चौकशी व्हावी कामाची अशी आमची मागणी आहे। तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत यांची योजना आहे, ती योजना जी महिलांनी मुलांना ड्रेस शिवून द्यावे अशी योजना होती, परंतु या संबंधित अधिकाऱ्यांनी ती योजना इतरत्र हलवली, बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या कमिशन बेसवरती विकत घेऊन शासनाला सुपूर्द केली। यामध्ये सुद्धा लाखोचा भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज अनंत्याला उपोषण बसलो आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच चालू राहील। कोण कोण आहे तुमच्यासोबत? आज आम्ही या ठिकाणी आमचे मराठा अध्यक्ष जे अनंत्याग उपोषण करत आहे हे सिद्धार्थ भाऊ बोर्डे, आमचे पक्षाचे सल्लागार साहेब संतोष भाऊ राजपूत, मराठवाडा संघटक सचिन भाऊ नवगिरे, जिल्हा अध्यक्ष सचिन खिल्लारे। काय निवेदन वगैरे तुम्ही दिली का? आम्ही सरांना निवेदन दिलेलं आहे 14 तारखेला, परंतु आजवर त्याच्या कसल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन काही दिलेलं नाही। दिलो साहेबाला सकाळी साहेब मीटिंग होती, त्याची मीटिंग आता झाल्यानंतर आम्हाला ते बोलवतील असं आम्हाला। आणि हा जो घोळ आहे हा 2023ला पोर्टेबल वेंडर स्टॉल म्हणून ही योजना महाराष्ट्र शासनानं आणली होती, जे कोविड-19मध्ये ज्या माता बहिणींचे पती वारले, ज्या विधवा माता बहिणी आहेत ज्यांचं डायव्होर्स झालेले आहे, अशा माता बहिणींसाठी हा स्टॉल देऊन त्यांचा व्यवसाय चालू करून देणे व त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह त्या स्टॉलमार्फत होईल, त्या दुकानामार्फत, त्या व्यवसायामार्फत होईल, काही सुंदरशी योजना महाराष्ट्र शासनाने काढली होती। परंतु जेव्हा जेव्हा स्टॉल आम्ही स्वतः जाऊन बघितले व ते स्टॉल 25,000 ते 30,000च्याच घरातले स्टॉल आहे, पण महाराष्ट्र शासनानं त्या स्टॉलसाठी 2,77,700 रुपये दिले। मग जेव्हा हे एवढा सस्त्यातलं स्टॉल जेव्हा त्यांना वाटप करण्याला त्याच्या भोळ्या बाबड्या माता बहिणींना वाटप केलं, बाकीचे पैसे गेले कुठे याची चौकशी। 2024ला मोफत शालेय गणवेश योजना ही जी जिल्हा परिषद महानगरपालिका गव्हर्नमेंट स्कूल आहे त्या विद्यार्थ्यांना फुकट गणवेश वाटप करण्यात यावा याकरता महाराष्ट्र शासनाने मोफत गणवेश योजना चालू केली होती व ही योजना फक्त महिला बचत गटाकडनं हे कपडा हा युनिफॉर्म शिवून घ्यावा अशी अट होती। परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाचे DCO, ADCO व CMRC मॅनेजर यांनी असे न करता यांनी प्रायव्हेट कंपन्यांना हा कपडा दिला व कमिशन बेसवर त्यांच्याकडून पर ड्रेस काय 5 रुपये 6 रुपये काय घेतले असेल असे कमिशन घेऊन हा प्रायव्हेट कंपन्यांकडून त्यांनी कपडा शिवून घेतला। ॲक्सेसरीजही जेव्हा महिला बचत गटांनीच विकत घ्यायची होती गणवेशाची, तिथं न करता त्यांनी एकाच व्यक्तीला नगरच्या एकाच व्यक्तीला संपूर्ण ॲक्सेसरीज विकत घेण्यास सांगितली। हा सर्व कमिशन बेसवर चाललेला यांचा खेळ होता व हा खेळ यांचा थांबाव यांनी केलेला हा भ्रष्टाचार भविष्यात होऊ नये याकरता जिल्हाधिकारी साहेबांकडे आमची हीच मागणी आहे की त्यांची रीतसर चौकशी करण्यात यावी व मागच्या भोळ्या बाबड्या गोरगरीब माता बहिणींना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे व त्यांना न्याय मिळावा याकरिता आमचे सिद्धार्थ भाऊ बोर्डे, भारतीय क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष हे आज ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। तुमचे नाव सांगा मी सचिन नवगिरे। क्या मागणी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जो पोर्टेबल वेंडर स्टॉलचा जो घोटाळा झालेला आहे, म्हणजे DBT पद्धतीने हा घोटाळा पद्धत अवलंबणार होते, परंतु आहे ना त्यांनी मुळात DBT पद्धत ही चुकीच्या पद्धतीने अवलंबली आहे। यामध्ये रीतसर
खोटे बनावट कागदपत्र तयार केले आणि आहे ना जो योजना आहे शासकीय योजना आहे ती फक्त कागदपत्री राबवली. प्रत्यक्षात जी आहे ना पोर्टेबल वेंडर स्टॉल जे आहे तो आहे ना 25 ते 30 हजार रुपयाचं पोर्टेबल वेंडर स्टॉल आहे, ज्यामध्ये ना 2,70,000 वेंडर स्टॉलची किंमत आहे. 1% प्रशासकीय खर्च आहे आणि 2,500 रुपये त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना स्वयंसहायता शुल्क दिलेले आहे. याच्यामधले जे घोटाळा त्यांनी केलेला आहे तर महिला बचत गटांना ज्या आहेत त्यामध्ये आहे ना कोविडमध्ये मृत्यू झालेल्या ज्या पती आहेत अशा विधवा महिला, परित्यक्त्या, निराधार महिला आणि DOC महिला अशा यांच्यासाठी ती योजना होती. पण प्रत्यक्षात ती योजना राबवली आहे तर जे लाभार्थी महिला ज्या नाही आहेत अशा महिलांना पण त्यांनी पोर्टेबल वेंडर स्टॉल दिलेला आहे आणि ह्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी एका टपरी जवळजवळ वेंडर स्टॉलच्या मागे 2,25,000 रुपयाचं भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे टोटल जर पाहिलं गेलं तर भ्रष्टाचार हा आहे ना महाराष्ट्र शासनाचा 4,16,00,000 रुपये निधी होता, परंतु याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 3 कोटीपर्यंत आहे ना ते भ्रष्टाचार करून DCO महिला आर्थिक विकास महामंडळाची जिल्हा मुख्य मागणी काय आहे तुमची? मुख्य मागणी ही आहे की आमची आहे ना याच्यामध्ये आहे ना परित्यक्त्या विधवा महिलांना आहे ना जे काही योजना वरतून राबवलेली होती ती पूर्णतः लाभार्थ्यांना पूर्ण त्यांचे पैसे मिळावे आणि त्यांचा पूर्ण लाभ त्यांना मिळावा आणि भ्रष्टाचार झालेल्या अधिकारी पदाधिकारी जे काय कर्मचारी त्यांच्यावर आहे ना त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि आहे ना त्यांना शासनातून निलंबित करण्यात यावं हीच आमची मागणी आहे. नाव सांगा तुमचं. मी संतोष चव्हाण.